दुधी भोपळा जर तुम्ही या पद्धतीने कराल तर न खाणारेही अजून एक चमचा मागून खातील हे नक्की. तर कसं करायचं ते बघूया. इथे तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये मीठ टाकलं आहे. त्यानंतर फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहे. मी मोहरी फक्त वरणामध्ये टाकते. तर इथे मस्त जिरे तडतडले की त्यामध्ये कांदा, कढीपत्ता, टोमॅटो हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत मस्त परतायचं आहे त्याला. आणि त्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि सर्व मस्त मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं कांदा हा मऊ झाला की त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. हिरव्या मिरचीने दुधी भोपळा हा खूप छान होतो. जर तुम्हाला आवडत नसेल स्किप करून त्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. आता हळद टाकायची. मी सर्वात शेवटी हळद टाकते कारण हळद करपते. आता त्यामध्ये जो दुधी आपण मस्त सोलून घेतला आहे, कापून बारीक कट करून वरचं सालपट पूर्ण मी काढून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी येथे 1 चमचा दही टाकते. दही टाकल्याने खूप छान होती भाजी, टेस्टी होती. तुम्ही टाकून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हेच या भाजीचं माझं सिक्रेट होतं. आणि त्यामध्ये पाणी न टाकता वाफून घेणार मी ताट झाकून भाजी. कमी गॅसवरती 5 ते 10 मिनिट लगेच भोपळा हा शिजला जातो. पाणी नाही टाकायचं. तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलंय, म्हणजे भोपळा शिजला आणि मऊ पण झालेला दिसतो. तर ह्यामध्ये आता मी 2 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मी बऱ्याच भाज्यांमध्ये कारळ्याची चटणी टाकते. खूप छान लागते, त्याने पण टेस्ट येते भाजीला. तर आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि सर्वात शेवटी मस्त कोथिंबीर भुरभुरायची. आणि जर तुम्हाला ग्रेव्ही लागत असेल तर थोडंसं तुम्ही गरम पाणी टाकून तसंही करू शकता. पण आम्ही दोघं असल्यामुळे मी सुकीच बनवलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय.